संकल्प घेतला की जे पुण्याईचं काम घाटकोपरमध्ये आपण 16 वर्ष करतो ते आता 5 पट आपण मोठं करणार आहे. महाराष्ट्रातून कुणी आला तर त्याचं मोफत ऑपरेशन, कुणी आला त्याला हात नसतील पाय नसतील त्या दिव्यांग कृत्रिम पाय आपण बसून देणार आहोत. मतिमंदांवर भारतात औषध नाही, पण गेली 10 वर्ष आपण यात काम करतोय आणि आपल्याला ज्या पद्धतीची याची ट्रीटमेंट सापडली आहे तर वर्ष ते 1.5 वर्षात ती मुलं काही 50% बरी होतात, काही 90% बरी होतात. महाराष्ट्रात जो कोणी ऐकत असेल त्याची जात पाहिली जाणार नाही, धर्म पाहिला जाणार नाही, पक्ष पाहिला जाणार नाही. हे मला माननीय मुख्यमंत्र्यांनी शिकवलं की माणूस म्हणून आपण आधी चांगलं व्हायचं आणि माणूस म्हणून आपण माणसाचं काम करायचं. देव मंदिरात नाही आहे, मंदिरातल्या देवाला आपल्याला श्रद्धेनं त्याला देव बनवलं, तो देव आहेच आहे, पण खरा देव माणसात आहे, माणुसकीत आहे. म्हणून गेली 16 वर्ष आपण घाटकोपरमध्ये माणुसकीचे अनेक उपक्रम राबवले. माननीय मुख्यमंत्र्यांना मी धन्यवाद देईन, ज्यांची प्रतिमा पूर्ण महाराष्ट्रात देव माणूस आहे. आणि मी आज नाही बोलत आहे, पहिल्या दिवसापासून बोलतोय, छाती ठोकपणे बोलतोय. विरोधी पक्ष सभागृहात जे बोलतात किंवा विरोधी नेते TV समोर जे बोलतात, आता 4 टर्मचा आमदार आहे, ते खाजगीत काय बोलतात मी सांगतो. खाजगीत ते माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल देव माणूस आहेत असंच बोलतात. कारण कधीही कोणाचं काम करताना त्यांनी पक्ष पाहिला नाही. आणि मुंबई ज्या पद्धतीनं, मुंबई महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने काम होते, खरंच कौतुक केलं पाहिजे. तेव्हा हात उंचावून जोरदार आपण मुख्यमंत्र्यांसाठी टाळ्या वाजवूया, त्यांचं अभिनंदन करूया. बोला भारत माता की. आपल्या घाटकोपरमध्ये राजावरी हॉस्पिटल आता कोणत्याही क्षणी साहेबांच्या हातून भूमिपूजन होईल, त्याचं आपण काम चालू करतोय. राजावडी हॉस्पिटल नंतर RCT मॉलपासून कुर्ल्यापर्यंत ब्रिजचं काम ऑलमोस्ट कोणत्याही क्षणी सुरू होईल. ही दोन्ही कामं माननीय मुख्यमंत्र्यांमुळे होत आहेत. आपण घाटकोपरमध्ये 9 मोठे रोड बांधतोय, मोठे करतोय. अण्णाभाऊ साठे स्मारक, मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली साहेबांना की साहेब आमच्या घाटकोपरच्या लोकांना घाटकोपरमध्येच जागा द्या, त्यांना चेंबूरला, सुमननगरला किंवा बाकी ठिकाणी पाठवू नका. साहेबांनी ताबडतोब ती मागणी मान्य केली. SRAच्या CEOना सांगितलं की आमदार राम कदम साहेब म्हणतात तसं घाटकोपरच्या लोकांना घाटकोपरमध्येच चांगलं घर द्या आणि त्या ठिकाणी आपण अण्णाभाऊ साठे स्मारक बनवू आणि तेही काम आता पूर्णत्वास जातं आहे. मी एकदा बरं का आशिषजी, अनेक ठिकाणी जायचं साहेबांना फार बोलत नाही. 2015चा किस्सा आहे. आणि साहेबांना खूप सर्दी होती आणि सर्दी झाल्याच्यानंतर स्वाभाविकपणे ताप येतो, अंगात ताप पण होता. पण साहेब पूर्ण दिवस सभागृहात होते, काम करत होते. आणि वाढदिवसाचा दिवस होता. मी आतमध्ये अँटी चेंबरमध्ये गेलो. अँटी चेंबरमध्ये एक पत्रकार बसले होते आणि साहेब दुपारची 2ची वेळ होती, काहीतरी खात होते. मी बाजूला जाऊन बसलो. त्या पत्रकारानं माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना प्रश्न विचारला की साहेब तुमच्या वाढदिवसाचा संकल्प काय. हे वाक्य जो ऐकेल त्याला आयुष्यामध्ये प्रेरणा मिळेल असं अप्रतिम वाक्य माननीय देवेंद्र फडणवीस साहेब बोलले. साहेब म्हणाले वाढदिवसाचा संकल्प एकच, कुणी कसाही वागला तरी आपण त्याच्याशी चांगलंच वागायचं. आणि माझ्या अंगावर शहारे येतात. म्हणून मी ठरवलं साहेब तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी आता मतदारसंघ नाही, आता महाराष्ट्रातून कुणीही गोरगरीबाला 16 वर्ष मोफत ऑपरेशन करतोय, तुमच्याच प्रेरणेने करतोय. म्हणून तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी संकल्प केलाय की 2009ला घाटकोपरमध्ये मी दहीहंडी अशी साजरी केली की त्यावेळेस फक्त वरळीला आणि ठाण्याला दहीहंडी व्हायची, बाकी ठिकाणी दहीहंडी कमी प्रमाणात व्हायची. पण 2009ची दहीहंडी अशी होती की मला 48 तासात, गुरुजी कुठे गेले, गुरुजी ना बोलो, 48 दिवसात मी आमदार तो झालो. पण महाराष्ट्राच्या गावागावात, तालुक्यात सगळेजण दहीहंडी साजरी करायला लागले. सनातन हिंदू धर्माचा हा उत्सव महाराष्ट्रात गावागावात साजरा व्हायला लागला. त्याची प्रेरणा अनेकांनी केली असेल, पण घाटकोपरचं त्यात मोठं योगदान आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. मध्य प्रदेश सरकारनं 2014ला यात्रा पॅटर्न सुरू केला, माझ्या घाटकोपरनं 2009ला सुरू केला. महाराष्ट्र सरकारनं 2024ला त्याला स्वीकारलं. 2009 पासून यात्रा पॅटर्न सुरू केल्याच्या नंतर या घाटकोपरची पुण्याई अशी की महाराष्ट्रात आता गावागावात, मग काशी असेल, अयोध्या असेल, ती मोफत यात्रा सुरू आहे. त्याची प्रेरणा आपल्या घाटकोपरच्या भूमीनं दिली. आणि मी सांगतो, आज मी या ठिकाणी जो काही उभा आहे, माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद, माझ्या ह्या गुरु महाराजांचा आशीर्वाद
आणि सगळ्यात मोठं मला लहान भावासारखं ज्यांनी माझ्यावर मनापासून प्रेम केलं त्या आदरणीय मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद. जोरदार टाळ्या वाजवूया. राजकारणात अनेक माणसं पाहिले, मी तर नेहमी सगळ्यांना सांगतो की माझ्या आयुष्यामध्ये मी एक पॉलिटिशियन असा पाहिला की ज्यांना मी एकदाही खोटं बोलताना पाहिलं नाही. आणि आज माझ्या नेत्याची, माझ्या मुख्यमंत्र्याची, माझ्या मोठ्या भावाची खरी ओळख जर काय असेल, जे होटात आहे तेच पोटात आहे आणि जे पोटात आहे तेच होटात आहे, कधीच खोटं बोलले नाहीत. त्याच्यामुळे आज दहीहंडीचा उत्सव आहे आणि साहेब तुमच्या नेतृत्वात आपण मुंबई महानगरपालिका पण जिंकणार आहोत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या विजयाचा संकल्प या ठिकाणी आपण मटकी साहेबांच्या हातून फोडू आणि महानगरपालिकेच्या विजयाच्या संकल्पाची ही मटकी. आणि हा ओम आहे, माझा मुलगा आहे. मला माझ्या वडिलांनी चांगलं सांगितलं. माझे वडील कुठे गेले? माझे वडील म्हणाले की राम, आपली मुलं जर चांगल्या वळणावर पाठवायची असतील, ती बिघडू द्यायची नसतील, तर त्यांच्या हातून पुन्हाचं काम करून घे. तर हे मोफत ऑपरेशन आणि हे सगळं काम आता इथून पुढे ओम आणि अरुण एकंडे साहेब सांभाळणार आहेत. अरुणबाई वर या. चला हाताने पकडा ना, नारळ दे. मुंबई महानगरपालिकेच्या त्या साईडला घे, थोडं त्या साईडला घे. माननीय मुख्यमंत्री आणि आपले अध्यक्ष मंत्री महोदय आशिष शेलार साहेब. अरे बोल बजरंग, भारत माता की. बस बाजूला कर. हिंदू अवघ्या हिंदुत्वाची शान, शिवछत्रपती रक्तात अवचार दै पावन राम, संस्कार अमावर संघ शक्ती स्वार्थ हो अभिमान, हा देश घडवण्या सदैव तत्पर पक्ष भाजपा. तर अशी अनेक पुण्याची कामं आपण घाटकोरमध्ये केली. आजही कुणाच्या घरी मृत्यू झाला तर माणुसकीचा जीवनाचा डबा रामकदमच्या घरून 16 वर्षात कधीच चुकला नाही. आजही रक्षाबंधन घाटकोरमध्ये 15 दिवस चालतं. उद्याही रक्षाबंधन आहे. रक्षाबंधनची रांग 2-2 किलोमीटरची लागते. हे सगळं प्रेम फक्त आणि फक्त तुम्ही मला संधी दिलीत म्हणून मी कमावू शकलो. खूप खूप ऋणी आहे. माझं पूर्ण घाटकोपर, पूर्ण मुंबई शहर, महाराष्ट्र आज आपला ऋणी आहे.